कोरेगाव नगरीमध्ये आमदार महेशदादा शिंदे साहेबांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला। विविध उपक्रम राबवून कोरेगाव नगरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगरीमध्ये प्राथमिक शाळांमध्ये कोरेगाव जुना मोटार एसटी स्टँड, रिक्षा स्टॉप व शांतीनगर, लक्ष्मीनगर, सुभाषनगर तसेच संपूर्ण कोरेगावमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले। कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये खाऊ वाटप केला, तर जुना मोटार एसटी स्टँडवर जिलेबी वाटप करण्यात आले। तसेच महिलांसाठी 50% सवलतीमध्ये एसटीचे कार्ड काढण्यात आले। यावेळेस गावातील नागरिक व नगरपंचायतचे सर्व विद्यमान नगरसेवक उपस्थित होते। तसेच गावातील व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी कोरेगावहून उपसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहुयात बातमी विस्तृतपणे। साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्त निश्चयानुसार त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक मोठा उपक्रम त्यांच्यासाठी केलेला आहे जिलेबी वाटपाचा। कारण साहेबांचं नेहमी आमच्या रिक्षावाल्यांना सहकार्य असतं, तरी कुठली अडचण पडू द्या, साहेब कधी रिक्षावाल्यांना नाही म्हणत नाहीत। सर्व अडचणीला साहेब सामोरं रिक्षावाल्यांचे पुरी करतात आणि त्यानिमित्त आम्ही हा छोटासा उपक्रम केलेला आहे जिलेबी वाटपाचा। आणि हातवर करायचा, सगळ्यांनी हातवर करा, हात खाली, हाताची घडी घाला। बघा खायचं आपल्या आज आपले लोकप्रिय नेते सन्माननीय माननीय आमदार महेशदादाजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे। या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राहुलदादा बर्गे साहेब, त्याचबरोबर रेवतदादा पवार साहेब, साई बर्गे साहेब, त्याचबरोबर किरणदादा बर्गे साहेब आणि सर्वच सन्माननीय कार्यकर्ते यांचं सर्वांचं या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करते। आणि आपले आमदार, लोकप्रिय आमदार माननीय महेशदादा शिंदे यांना आपण वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊया। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदार महेशदादा शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। आजच्या ठिकाणी कोरेगाव तालुक्याचे लोकप्रिय नियुक्त असे आमदार सन्माननीय महेशदादा शिंदे यांचा वाढदिवस आज आपण विविध उपक्रमांना या ठिकाणी संपन्न करतोय। आता हा वाढदिवस आज लक्ष्मीनगर शाळेमध्ये या बालतरुणांना खाऊ वाटप करून आपण साजरा करतोय। असे अनेक ठिकाणी असे विविध उपक्रम आज कोरेगावमध्ये आपण राबवतोय। यातील एक भाग आज लक्ष्मीनगरमध्ये या शाळेमध्ये या बालतरुणांना आपण खाऊ वाटप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो सातारा जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय राहुलदादा बर्गे यांना आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं। भारत माता की, भारत माता की। आज आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त
जेवतापा असतील, त्या प्रभागाचे आमच्या प्रमुख मुत्तुशेठ ओसवाल असतील, विजय साहेब असतील, आमच्या आवटे मामा असतील आणि साई प्रसाद, त्याचप्रमाणे इथे सर्वच आलेले उपस्थित प्रमुख, आता राजू वायराट असेल, खऱ्या अर्थी महेश दादांचा वाढदिवस असू दे किंवा आमच्यातल्या कुणाचाही वाढदिवस असला तर ह्या बालचिमुंना सोडल्याशिवाय कधी वाढदिवस साजरा झाला नाही. ही आज महेश दादांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची खरी ओळख म्हणली तर काय हरकत नाही. खऱ्या अर्थी ह्या मुलांच्या आल्यानंतर आम्हाला सुद्धा करमतं, म्हणूनच आम्ही वारंवार इथे येतो. आज आमदार महेश दादांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव शहरात अतिशय उत्साह आहे. सर्वच ठिकाणी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबत असताना आज या शाळेवर विशेष असे लक्ष असणारे आमचे सगळे प्रमुख असतात. कायमच या शाळेला सहकार्य करणे आम्ही सगळेच तत्पर असतो. आता मला तर आपण आपल्या रिटायरमेंटचा कार्यक्रमाचा विषय झाला तर मला वाटतं इथं पेवरचा एक विषय राहिलाय. तर पेवर सुद्धा आता 15 ते 20 साई प्रसाद बर्गे यांची जबाबदारी घेतलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इथं आश्वस्त करतो की ही मुलं अजून चांगल्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना सुंदर आणि स्वच्छ अशी शाळा करण्यासाठी कायमच आम्ही सर्व आमदार महेश दादांचे समर्थक कायम प्रयत्नशील असू ही ह्या आज आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि मी थांबतो. नगरसेवक साई प्रसाद बर्गे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक राजेंद्र वायराट, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय किरण बर्गे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक मुत्तुशेठ ओसवाल, सन्माननीय जयवंतप्पा पवार, माजी समितीध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नगरपंचायत कोरेगाव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि शिववंशी, त्याचप्रमाणे अजितजी बर्गे, विद्यमान नगरसेवक नगरपंचायत कोरेगाव, त्याचप्रमाणे राजेंद्रजी बर्गे, आमदार महेश दादांच्या माध्यमातून नगरपंचायतीचे नगरसेवक आमचे मित्र श्री अजित अण्णा बर्गे यांचं शाळेच्या वतीने मी स्वागत करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती. पांडोळे सर यांचं स्वागत शाळेच्या वतीने श्री चंद्रकांत भोसले यांनी करावा अशी विनंती. पाहूया. श्रीपद प्रदीप बर्गे यांचे स्वागत करण्यात आहे. प्रदीपजी बर्गे प्रदीप
त्यांचं झालेलं नगरसेवक श्री रशीदजी शेख, कोरेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक, आमचे मार्गदर्शक मित्र सुनील दादा बर्गे प्रथमच आपल्या शाळेत आलेले आहेत या ठिकाणी. मी त्यांचं स्वागत शाळेच्या वतीने करू इच्छितो, त्याचा त्यांनी स्वीकार करा. नारळ बोर्डवर लिहिले अधिवेशनचे संचालक श्री गजाभाऊ बर्गे, त्या पद्धतीने नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, आमचे सर्व मार्गदर्शक, सर्व उपस्थित मान्यवर, सर्वांचं नाव. तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आपल्या कोरेगावच्या विकासासाठी माननीय आमदार श्री महेशजी शिंदे साहेब यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना मगाशी सरांनी सांगितलं की ह्या शाळेची अवस्था खूप बिकट होती. ह्या शाळेसाठी सरांनी साहेबांनी इमिजिएटली एक मंगल कार्यालय उपस्थित तुम्हाला मिळवून दिलं आणि तुमची गैरसोय दूर केली. आणि एक 10 वर्ष आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला कोरेगावची अवस्था आणि आज तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही लहान मुलं आहात, आजच्या आणि पूर्वीच्या कोरेगावमध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही आज सगळं जे बघताय की बाहेर रस्ते आहेत किंवा झाडं वृक्षारोपण केलेलं आहे, त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, तसेच शेतकऱ्यांसाठी वगैरे आपल्या साहेबांनी खूप काही कार्य केलेलं आहे. आणि त्या कार्याचं गौरव म्हणून आणि आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हा एक छोटा कार्यक्रम करण्याचं एक नियोजन केलं आणि त्याबद्दल आपण सर्वांनी उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं पण स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो आणि या शाळेबद्दल पण एक कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. सांगायला आनंद होतोय, साहेबांनी जसं आपल्या शाळेसाठी योगदान दिले तेवढेच प्रयत्न राहुलदादा बर्गे यांनी केले. आणि ज्यावेळी या पार्टीसाठी ते निधीचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी आम्ही सर्व माजी विद्यार्थी, कोरेगावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना भेटलो. आपल्या शाळेसाठी डॉक्टर रोहितजी बर्गे यांनी एकाच विनंतीवर भरघोस अशी मदत केली. त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सन्मान्य राहुलदादा बर्गे आपल्याला मार्गदर्शन करतात. आज खरं तर कोरेगाव मतदारसंघासाठी जो एक अत्यंत आनंदी दिवस म्हणून 8 ऑगस्ट साजरा जातो. त्याला कारण म्हणजे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा यांचा आज वाढदिवस असतो. खऱ्या अर्थी आज जर पाहिलं तर आमचे डॉक्टर रोहित बर्गे असतील, आमचे भाऊ असतील, त्यांनी सुद्धा आमदारांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा, तर ह्या छोट्या मुलांना कुठंतरी ह्या साहेबांच्या वाढदिवसात सहभागी करावं म्हणून हा वाढदिवस घेतला. खऱ्या अर्थी चांगल्या पद्धतीनं समाजात काम करणारे हे डॉक्टर रोहित बर्गे असतील आणि भाऊ असतील, त्यांच्या कायमच कोरेगावच्या जडणघडणीत भाऊंचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे राजकीय ह्याच्यात. आणि त्याच कुठून तरी आमदारांनी केलेल्या ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये भरीव कामाच्या योगदानाबद्दल आज ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी आपण कुठेतरी उपकृत भावनेने आज महेशदादांचा वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणी आज मतदारसंघात चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आज रक्तदान शिबिर आहेत, बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप आहेत, समाज उपयोगी कार्यक्रम आज चालू आहेत. खऱ्या अर्थी आल्या विषयदार्थ भाऊ आपल्या कोरेगावच्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सुद्धा आपल्या शाळेच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांना वाढदिवसाच्या आणि शिवाय काय करायचं, आपण खाऊ वाटप होणारच आहे त्याच्या अगोदर सर्वांनी मोठ्या आवाजात आपण हॅपी बर्थडेचं जे गाणं म्हणतो का नाही ते साहेबांसाठी म्हणायचे. सगळ्यांनी उभ्या 1 2 3 स्टार्ट म्हणले की म्हणायचं. 1 2 3 स्टार्ट.
यांचं स्वागत मोहिते सर सुभाष आपण करावं रघुनाथची गाडी वाटतो. ए दीदी इकडे बघ हे बघ हे बाळा खा पिया खा. कमी येऊ दे. एक मिनिट ए दीदी हे बघ इकडे दादा मागे जा. खरं तर आज कार्यक्रम खूप असल्यामुळे गडबड करावी लागते. ए झालं की बस आमदार महेश साहेबांचा वाढदिवस आहे. मला काय सांगत माणसाला द्यावं तुम्ही माणसं घेऊन येतो माणसं घेऊन गाडीत द्या.